पण कोकणात गुहागरमध्ये हा एक असं गाव आहे हा जिकडे जकिनीची पूजा केली जाते. जकिनीची पूजा. अजून एका गावी ना, मी तुला तिसरी गोष्ट सांगतोय, पण एका ठिकाणी अशा देवस्थानाची पूजा केली जाते हा की तिथली मूर्ती ही आडवी आहे. तर कुठून तरी त्या डोंगर कोळ्यांना ती बातमी मिळाली की आपल्या गावाच्या वेशीपर्यंत परकीय आक्रमण येत आहे, की आपलं हा. जे विंध्यवासिनीचं आत्ताचं जे मंदिर आहे ना, तर त्यांनी ते संपूर्ण मंदिर हा हे मातीच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवलं. सूरज शिंदे म्हणून आहे तो, बहुतेक गुहागर की आपला ही चंडिका देवी आहे ना दाभोळची, तिकडचा आहे तो. शंकासूर प्राधान म्हणजे स्वतः हे करतो, ते साज घालतो, ते शिमगा येतो, त्याच्या 8 दिवस आधीपासून तो पूर्ण वेडा झालेला असतो. जायचं माहित नाही, तिकडे जॉब गेला तरी चालेल. आता तुम्ही विषय छेडलातच की शंकासूर शिमगा येणार आहे. आता शिमगा येणार आहे त्याच्यावरतीच आपण बोलू की आपल्यासाठी तर ती भावना आहे, आपल्यासाठी आपला देव घरी येतो शिमग्यामध्ये, त्यामुळे आपल्यासाठी वेगळी फिलिंग असते. पण आता कोकण सोडून पण बाकीच्या लोकांना एक थोडंसं झालंय, ते पण शिमगा हा शब्द पहिल्यांदा ऐकतायत, शंकासूर हे पहिल्यांदा ऐकतायत. आपल्याला माहिती आहे ते आपल्यासाठी काय आहे ते, पण ते कंटेंट म्हणून वापरलं जात आहे का, की काय संदर्भ कसा वाटतो तुम्हाला त्याचा? जर त्या अँगलने जर बघायला गेलं ना, तर ह्या गोष्टीला ना आम्ही कॉन्टेंट क्रिएटर एक कॉन्टेंट म्हणूनच बघतोय, बरोबर, असं लोकांचं म्हणणं आहे. पण हे तसं नाही. तर आमच्यासाठी ना हा जो संकासूर आहे, आता बऱ्याच जणांना प्रश्न आहे रे, म्हणजे आता मला कॉमेंट्समध्ये किंवा डीएम्स मध्ये असं येतं की असूर आहे ना शेवटला, संकासूर, शंकासूर जो काही शब्द आहे, जो ज्या ठिकाणी वापरला जातो ते शेवटी असूर आहे. अरे मग तुम्ही पाया का पडता त्याच्या? म्हणजे तो राक्षस कुळातला आहे ना, तर पाया का पडता त्याच्या? बरोबर, ही एक गोष्ट आहे. परत जसं तू म्हणालास की तुमच्यासाठी कॉन्टेंट आहे का, तर यार हे कॉन्टेंट नाहीये, ही खरं श्रद्धा आहे. बरोबर. म्हणजे तुला विश्वास नाही वाटणार, आणि इव्हन बऱ्याच लोकांना ह्याबद्दल माहिती नाहीये. ज्या कोकणातल्या गावागावातल्या पालख्या आहेत ना, त्या जवळपास, मी हे कमी सांगतोय, मला म्हणजे बाकीच्या प्रत्येक गावातला नाही माहितीये, पण आमच्या गावातली पालखी आहे ना, ही 80 किलोची असते जवळपास. बरोबर, 80 किलोची असते. बाकी मला जे संदर्भ किंवा मला मेसेज आले ते खूप, म्हणजे ते वजन बरंच जास्त आहे. कधी कधी वजन जास्त असतं, कधी कधी कमी असतं. बरोबर. तर आपण एक माझ्या माहितीनुसार आमच्या गावची जी पालखी, त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगतो. तर ती पालखी 80 किलोची पालखी घेऊन एक आपल्यासारखा तरुण मुलगा, तो खाली पेल्यांवरती उभा राहतो, जे आपले चहाचे पेले असतात त्याच्यावरती तो उभा राहतो आणि ती पालखी एकटा झेपवतो. आता मला सांग, हा कॉन्टेंट आहे की श्रद्धा आहे रे? बरोबर यार, म्हणजे ही लीला, म्हणजे देवाची लीला बघ ना काय. तुम्ही जर कधी जमलंच ना तर सर्च करा आणि बघा. कोकणातला जो पालखी नृत्य प्रकार आहे ना, तो खूप फॅन्टॅस्टिक आहे यार. म्हणजे जर तुम्ही बघितलं एकदम खूप वेगळा आहे. म्हणजे ते डोक्यावरती घेतात ती 80 किलोची पालखी, एकटा माणूस डोक्यावरती घेतात. त्याचे जे नृत्य, त्याचे जे स्टेप्स आहेत ना, त्या पण अफलातून आहेत. आणि हीच जी पालखी आहे ना, ही जेव्हा, म्हणजे असं लोक म्हणतात की, आता मी काही कामानिमित्त पुण्याला असतो किंवा बाहेर कुठे कुठे असतो, तर त्या ठिकाणी प्रथा अशी आहे ना की ते त्यांच्या कुलदैवत जाताना ना, त्यांच्या घरातले देव देवाला भेटायला घेऊन जातात. ओके, ही म्हणजे एक गोष्ट मी पाहिली आहे. अच्छा, त्यांच्या देवारातले देव सोबत घेऊन जातात. म्हणजे असं ते म्हणतो ना की आपण एक देवाचं सत्व असेल किंवा ती एनर्जी कॅरी करायला झाली, मग ते घरी घेऊन यायचं. मी स्वतः पाहिलंय म्हणून मी म्हणतोय. ओके. पण आमच्या कोकणात देव घरी येतो. मोठं काय, अजून काय पाहिजे यार? म्हणजे आमच्या घरात ना कोकणात देव घरी येतो, तर अजून काय हवंय ना? म्हणजे ह्यामध्ये तुम्ही काय म्हणतात त्याला, सॉरी, की जे भरपूर जण, आम्ही पण आहे ना, स्कूल टायमिंग पासून प्रत्येक वेळा शिमग्याला गावी जातो. सुट्टी मारून काही करून असू दे, तिकडे आजारी पडल्याचं लेटर द्यायचं आणि इकडे गावी जायचं. आणि विचारतात पण की यार काय आहे तुमच्या कोकणामध्ये एवढं शिमगा करत असतं सारखे ते. तर हाच मुद्दा होता की आमच्या घरी आमचे देव येतात स्वतः घरी, त्यामुळे आम्हाला जाणं भाग आहे ते, आणि आम्ही आवर्जून जातो. हा फरक असतो की तुम्ही देवाला भेटायला बाहेर जाता, मंदिरात जाता, आमच्या घरात देव येतो स्वतःहून, आम्ही जाणार नाही का? ह्यापेक्षा मोठी देणगी कोकणकराला देवाने अजून काय द्यावी? म्हणजे बघ ना की लोक, अशी प्रथा अजून तरी आपण बघितली नाही कुठे नाही यार. म्हणजे मी आता एवढ्या गोष्टी, मी आता स्वतः मध्ये लडाखला वगैरे पण गेलोय. कल्चर असो किंवा स्पिरिच्युअल गोष्टी असो, ह्या मला बघायला खूप आवडतात. बरोबर. मी जसं म्हणालो राजस्थानला गेलोय किंवा खाली केरळ साईडला सुद्धा गेलोय. आय डोंट नो, पण हे कोकणात काय आहे? आणि जर असेल ना, आपण खरं त्या वरच्याचे एवढे आभार मानले पाहिजेत ना की तू आम्हाला जन्म दिलायच्या इथे. म्हणजे लोक सुट्ट्या टाकून देवदर्शनाला जातात. बरोबर. लोक सुट्ट्या टाकून XYZ जागेवर जातात, ह्या जागेवर जातात, त्या जागेवर जातात. यार, आमच्या त्या घरात जिथे आम्ही वावरतो तिथे आमचा देव येऊन बसतोय.
आणि आपली ती प्रत्येक जागा प्रसन्न होते. बरोबर. तुमचं अंगण असो, तुमची पडवी असो, तुमचं माझघर असो, यार म्हणजे काय प्रफुल्लित वातावरण असतं ते. बरोबर. म्हणून हा जो शिमगा आहे किंवा गणपती आहेत आपले, गौरी गणपती आपल्या घरी येतात, वर्षातून 2दा आपल्या घरी देव येते. एकदा स्वतःची आपली ग्रामदैवत घरी येते, एकदा गणपती बाप्पा घरी येऊन जातात आपल्या. अजून काय पाहिजे आपल्याला? तर हे जपणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. पहिली गोष्ट जसं शिमगा बोललो आपण, घरी देव येतात, त्यांच्यासोबत देवखेळी पण असतात, शंकासूर असतात, वेगवेगळे रूप घेतले, सोंग बोलतो आपण, ते पण असतात. तर त्यांच्याबद्दल काय बोलाल? राईट. आता मगाशी आपला तो थोडा मुद्दा तिथेच राहिला शंकासुराबद्दलचा. बरोबर. की तो असुर असून आपल्याकडे पूजला जातो. जर तू त्याचा वेश पाहिलास ना, तर जर रात्रीच्या टायमाला जर एखाद्याने शंकासुराला बघितलं ना, मी सांगतो तो 2-3 दिवस झोपणार नाही. म्हणजे अक्षरशः तो काळाकुट्ट वेश, त्याच्यावरती ती शंकू आकाराची टोपी, ती एवढ्या मिशा दाढ्या, म्हणजे अक्षरशः, म्हणजे आम्ही सुद्धा लहान असताना, आता आम्ही हसतो जेव्हा लहान मुलं रडतात वगैरे की माणूसच आहे, पण मी खरं सांगतो आजही कोकणात भले एखाद्या माणसाने ते कपडे परिधान केलेत, आम्ही त्याला तिथे साज म्हणतो, आपल्याकडे कोकणात त्याला साज म्हटलं जातं. बरोबर. तर त्या साजाला परिधान करण्याच्या आधी त्या साजाची पूजा केली जाते आणि मग तिथे सर्वांचा जेव्हा होकार येतो त्यानंतर तो परिधान केला जातो. आणि मग त्यामध्ये बरेच म्हणजे वाडीनुसार आता त्या प्रत्येक ठिकाणी त्या प्रत्येक ठिकाणी कुठल्या तरी एका घरातला माणूस करतो. आता शक्यतो कसं झालंय बघा, आता कोकणाचं हे दुर्भाग्य आहे की बरीच तरुण मंडळी आपली कामानिमित्त मुंबई किंवा पुण्यात आलेली आहे. तर हल्ली असं झालंय ना की थोडी वयस्कर मंडळी, म्हणजे जे 50-60च्या वयोगटात आहेत, ते आता परिधान करतात. ओके. पण तरीही तू जर कधी कोकणातल्या संकासुराला प्रॉपर नाचताना पाहिलेस ना, स्पेशली तू गुहागर, अडूर यांच्या काहीतरी व्हिडिओ बघा, तर त्यांना तू नाचताना बघ. मला माहिती नाही काय ती गोष्ट आहे, पण तो साज परिधान केल्यानंतरच ना ते स्टेप्स पडतात. म्हणजे कोकणातला जो संकासूर, म्हणजे आपला जो संकासूर नाचतो ना, त्याची पावलं बघ. ओके. त्या स्टेप्स तू अशा नॉर्मली मारून बघ, कधीच जमणार नाही तुला. माझ्या बाबांनी आता रिसेंटली आहे ना संकासुराचा तो साज परिधान केला होता. ओके. आणि वयोमानानुसार त्या व्यक्तींना त्या लिहिल्या पद्धतीमध्ये नाचता आलं नाही पाहिजे. बरोबर. पण जेव्हा तो परिधान करतात ना, त्यांची ती पावलं पडतात ना, यार बघून म्हणजे असं वाटतं ना खरंच म्हणजे अगदी नक्की आहेत का, हेच आहेत की दुसरे कोण आहेत. आणि हेच जर आपल्याला असं ब्रॉड लेवलवरती बघायचं असेल ना, मे बी मला माहिती नाही की हा राईट प्लॅटफॉर्म आहे की नाही, पण आता येणाऱ्या काही कालावधीत Zee5 कडून एक नवीन शॉर्ट फिल्म येते, शॉर्ट फिल्म और आयदर सिरीज येते. ती मोस्टली संकासुरावरती बेस्ड असेल आणि त्याच्या आजूबाजूच असेल काहीतरी. आपले अडूरचे जे संकासूर आहेत ते निखाऱ्यावरती धावतात. ते व्हिडिओज भरपूर पाहिलेत. आणि गुहागरचे संकासूर आहेत. गुहागरचे संकासूर भरपूर फेमस आहेत, खूप फेमस आहेत. बरं, त्यांचा नाच पण त्याच प्रकारचा वेगळा असतो. बरोबर. म्हणजे मी तुला म्हणतोय ना, ती पावलं किंवा ते गोमूचं नाचणं असू दे, परत एक दापोली साईडला त्याला नकटा का नटवा असं काहीतरी म्हणतात, तो सोंगांमधलाच प्रकार आहे. बरोबर. म्हणजे तो संकासुरा आपल्या देवखेळ्यांसोबत गावभोवनीला जेव्हा निघतात ना, तेव्हा सगळे एकत्र असतात. तर हीच खरी मजा असते रे. आणि हा श्रद्धेचाच भाग आहे. म्हणजे तुला खरं सांगतो, जेव्हा तो आपण साज परिधान करतो ना, तू कधी संकासूर परिधान करणाऱ्या माणसाला भेटलास किंवा जर त्याला कधी योगायोग आला तर त्याला विचार, त्यांना अक्षरशः श्वास घेता येत ना. माझा मित्र आहे एक स्वतःचा, सूरज शिंदे. म्हणजे आता मी मनात त्याच नाव घेत होतो आणि तुम्ही नेमकं बोललात, कारण का तो खास मित्र आहे माझा. मी जॉब करतोय त्या साईडवरती. सूरज शिंदे म्हणून आहे, तो बहुतेक गुहागर की आपला ही चंडिका देवी आहे ना दाभोळची, तिकडचा आहे तो. तर तो शंकासूर म्हणजे स्वतः हे करतो, ते साज घालतो. तो बोलतो एवढा क्रेज असतो ना, म्हणजे शिमगा येतो त्याच्या 8 दिवस आधीपासून तो पूर्ण वेडा झालेला असतो की जायचंय माहित नाही, तिकडे जॉब गेला तरी चालेल, पण तो गावी जाणार, तो साज घालणार. पूर्ण 8-10 दिवस ती पूर्ण वेगळी मजा असते त्याची. त्यामुळे ती फिलिंग ती मी पण बघितली की तो जो साज घालणारा जो व्यक्ती असतो ना, तो वेगळ्या ऊर्जेने भरलेला असतो पूर्ण. म्हणजे तुला तिथे घाम येतो, तुला पाणी पिण्यासाठी पण तुला पूर्ण साज उतरावा लागतो. आणि ते साधी गोष्ट नाहीये रे. आणि परत ती चाळ असते, घुंगरांची चाळ असते यार. ती तुला म्हणतोय ना की त्याला दुडकी चाल असं काहीतरी म्हणतात. म्हणजे ती शॉर्ट आहे. म्हणजे जसा घोडा बुद्धिबळात 2.5 पावलं, म्हणजे बाकी जे गोष्टी आहेत त्या सरळ सकट जातात, पण घोडा कसं तो 2.5 पावलं, तशी नाही पावलं आहेत रे. आणि ती पावलं जेव्हा पडतात त्याबरोबर ती घुंगरांची चाळ वाजते आणि त्यावरती जे डोकं वगैरे सगळं हलवतात ना यार, म्हणजे सुपर्ब यार. म्हणजे
म्हणतात ना की ते कोरिओग्राफ वगैरे केलेल्या गोष्टींपेक्षा हे जे नॅचरली येतं ते परिधान केल्यानंतर हे सुपर वेगळं आणि ते बघण्यासाठी असं सिरीज तर येईल म्हणा, पण कधीतरी तुम्ही किंवा तुझे जे व्ह्युअर्स आहेत आपल्या चॅनल मधून जे आता ही व्हिडिओ बघतायत, कधीतरी कोकणातले ह्या गोष्टी बघायला या. म्हणजे कोकणातला बीच, कोकणातले समुद्र, निसर्ग, ह्या पलीकडे सुद्धा कोकण काय आहे ना, ही लोककला आहे. लोककला आहे, हेच कोकणातलं बघण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि ह्यामुळेच खरं कोकण टिकलंय पण अजून बघायला गेलं. बरोबर. कारण का आपली लोक ह्या गोष्टींसाठी वारंवार मुंबईत असो, पुण्यात असो, कुठेही असो देशामध्ये ते गावी जात असतात आणि त्यामुळे ही कला टिकली आहे. आणि ते आता सोशल मीडिया म्हणून फेमस झालंय. म्हणजे ही पिढ्यानपिढ्या चाललेली गोष्ट आहे. आणि असं लोकांना वाटत असेल की आता आपला प्रश्न होता की कॉन्टेंट आहे का, तर यार कॉन्टेंट म्हणजे असं नाही की आता सोशल मीडिया आले. आता जर जुन्या काळात वर्तमानपत्र होते, कॉन्टेंट किंवा ट्रेंडिंग म्हणजे काय असतं, ट्रेंडिंग म्हणजे चर्चा. बरोबर. मग आता लोकांना असं वाटतं की अरे नाही, आता हे कोकणातले क्रिएटर जागे होतील, आता संकासुरावरती व्हिडिओ बनवतील, गणपती आले की गणपतीतले व्हिडिओ अरे मग तेच होतं ना, त्याला चर्चा म्हणतात. तो पिरियड असतो. आणि आता हे आम्हाला अभिमान वाटतो. म्हणजे माझ्या गावात सुद्धा ना आता त्यांनी ती लिगसी पास ऑन केली. म्हणजे अगदी लहान लहान मुलं आहेत, म्हणजे ती बहुतेक 4वी-5वीची मुलं असतील, ते आमच्या ते देवखेळांबरोबर गावागावात फिरतात. आणि ते म्हणजे त्यांचा वेगळा नाच असतो, त्यांची पावलं वेगळी असतात, ती पण सुंदर असतात, ते नाचतात. आणि खूप खूप सुंदर प्रकार आहे. म्हणजे नवीन जोडप्यांचं जे लग्न होतं ना आमच्याकडे, त्यांच्यावरती पाणी ओतलं जातं, कलरफुल पाणी ओतलं जातं. म्हणजे खूप. आणि संकासुराची वेटी जी असते, त्या वेटीचा मार खायला एवढी लोक घाबरतात, संकासूर पाठलाग धरतो. खूप खूप सांगण्यासारखं आहे. म्हणजे मी बोललो ना की तुला दिवस कमी पडतो कोकणातल्या सण संस्कृती बोलायला. आम्ही बोलतच राहू असं वाटतं दिवसभर. नाही तर आता तुम्ही एक गुहागर जो तुमचा पट्टा आहे बोलता सारखे, त्याचा सारखा उल्लेख करताय, त्याच्याबद्दल काहीतरी सांगा वेगळं असं. आम्हाला तर गुहागर बोलले की फक्त बीचच आठवतं अजून सुद्धा. तरी तुला फक्त एक हेडसअप देतो, मला माहिती नाही की आता तू ह्याला कसा घेशील किंवा तुझे व्ह्युअर्स ह्याला कसा घेतील, पण कोकणात आपल्या गुहागरमध्ये एक असं गाव आहे जिकडे जकिनीची पूजा केली जाते. जकिनीची पूजा? आता जकिनीची पूजा हे एक्सप्रेशन मला एक्सपेक्टेड होतं. बापरे, जस्ट इमॅजिन. आणि मी याच्यावरती प्रकाश टाकणार आहे. आता त्या गावातल्या लोकांना माहिती असेल, फक्त एवढंच आहे की मी ते डिस्क्लोज नाही करत आहे, कारण ती व्हिडिओ आता लवकरच लाईनअप आहे माझ्या कॉन्टेंटमध्ये. जस्ट इमॅजिन, जकिनीची पूजा होते आपल्याकडे. बापरे, ज्या गोष्टींनी ना सर्व घाबरतायत, जे घाबरतात की हे नको, ही गोष्ट नको, तिथे पूजा केली जाते. पण त्याचा अर्थ खूप चांगला आहे. आणि काय अर्थाने केली जाते किंवा त्याच्या मागे लॉजिक म्हणण्यापेक्षा त्याच्या मागे संकल्पना काय, ही खूप सुंदर आहे. ओके. आणि जेव्हा मी हे पहिल्यांदा पाहिलं होतं ना, तर मी पण शॉक झालोय. आणि मी त्यांना विचारलं की असं कसं, म्हणजे मग तो शिक्का मारल्यासारखं झालं ना की कोकणात भूत आहे किंवा हे. बरोबर. त्याला पण ते तसं नाहीये. त्याचा संदर्भ तुम्हाला लवकरच आपल्या चाकरमनी ब्लॉग्सच्या पेजवरती कळेल. ओके. आणि बापरे, म्हणजे क्युरिओसिटी राहिली आता, जकिनीची पूजा बोलल्यावरती काय आहे नक्की. आणि अजून एक गोष्ट म्हणजे, जसं मी तुम्हाला जकिनीबद्दल सांगितलं ना, तर आता रिसेंटली माझ्या एका गावातल्या दौऱ्यावरती ना मला एक गोष्ट कळली की कोकणातल्या अजून एक, हे परत एक गुहागर मधलंच आहे. जस्ट इमॅजिन, मी एक गुहागर मधलं का बोलतोय, कारण मी तेवढा सखोल अभ्यास केलाय. बरोबर. आणि अजून मला बराच अभ्यास करायचा आहे. म्हणजे मी हार्डली, मला हे वर्ष झालंय चालू करून, पण जेवढं मला जमलं त्यामध्ये मी हे केलंय. तर कोकणातल्या एका मंदिरात, म्हणजे गुहागर मधल्या एका मंदिरात एक देव आहे, त्याचं नाव अंतराळ आहे. अंतराळ. जस्ट इमॅजिन, मी त्यातल्या तिकडच्या पुजाऱ्यांना विचारलं, बाकी तिथे बरेच देव आहेत, म्हणजे जे आपले नॉर्मल आपल्या देव किंवा देवी माहिती आहेत त्या आहेत. आणि ते हे 4-5 जी देव आहेत ना, त्यामध्ये एक अंतराळ म्हणून देव होतं. मग एक क्युरिओसिटी येते ना की अंतराळ, आणि ही आपली पिढ्यानपिढ्या पूजत आलेली देवता आहे. बरोबर. हे अंतराळ का, हे अंतराळ नक्की कशामुळे, म्हणजे मी त्याचं रिलेशन चालू केलं लावायला, की मग कोकणातल्या माणसाला असं माहिती होतं का. मला पण तो विचार आला की त्यावेळेला हे शब्द पण माहिती नसतील कोणाला. तेच मला म्हणायचं. आणि लोक त्याला पुजतायत आपल्याकडे, आणि गेलं कित्येक पिढ्या चालू आहेत. म्हणजे सायंटिफिकली पण किती पुढे होते, आय डोंट नो. म्हणजे मला त्याच्यावरती करायचा अभ्यास, मी तिकडल्या पुजाऱ्यांना पण विचारलं, त्याची पण व्हिडिओ येईल. अरे पूर्ण क्युरिओसिटी ठेवून जात आहेत. एक्झॅक्टली. म्हणजे हेच मला म्हणायचंय की हा फक्त मी कोकणातल्या रत्नागिरी मधला, गुहागर मधला, 2-3 गावांमधला संदर्भ सांगितला तुम्हाला. त्याच्यावरती एवढं बोलू शकतात. म्हणजे पूर्ण जर कोकणातला गेलं तर आपल्याला एपिसोड्स काढावे लागतील असं वाटतंय कोकण सिरीज मध्ये पूर्ण. आणि अजून एक तिसरी गोष्ट, लास्ट 3 गोष्ट सांगतो. कोकणातल्या
अजून एका गावी ना, मी तुला तिसरी गोष्ट सांगतोय, ही पण मी व्हिडिओ टाकली नाही अजून, ऑन एअर केली नाहीये. ओके. पण एका ठिकाणी अशा देवस्थानाची पूजा केली जाते की तिथली मूर्ती ही आडवी आहे. आडवी मूर्ती आहे. जी युजली जर उभ्या मूर्ती हिंदू संस्कृतीनुसार जर आपण बघितलं तर आपण उभ्या मूर्तींची पूजा करतो. बरोबर. तर ती मूर्ती आडवी आहे आणि त्याच्या मागे सुद्धा लॉजिक आहे आणि ते पण मी एक्सप्लोर केलंय आणि त्याबद्दल पण एक खूप चांगला अभ्यास आहे. पहिल्यांदाच ऐकलं असं की आडवी मूर्ती ठेवून पूजा केली जाते. हा, म्हणजे युजली कसं असतं की नॉर्मल एखादी दगडात कोरलेली वगैरे शिल्पकाम असेल किंवा काही मूर्ती जर दगडातली असेल तर ती ऑलरेडी आहे, तर तिची पूजा केली जाते, दॅट इज ओके. बरोबर. पण ही मूर्ती अशी उभी, ती दगडामध्ये कोरलेली आहे. ओके. आणि नंतर तिला तसं आडवं केलं गेलं आणि मग तिची पूजा केली गेली. स्वयंभू नाहीये. हा, एक्झॅक्टली. कोरून रेखीव तिला करून नंतर तिला आडवी केली गेली. तर ते का, कुठे, हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल आणि मी सांगेन सुद्धा. तीन ओक्स क्युरिओसिटीच्या देऊन गेलेत आपल्याला की आपण बघितलं पाहिजे नक्की काय आहे ते. नाही, खूप खूप छान. तर जसं आता तुम्ही गुहागर मधलं सांगितलं, जे हिडन प्लेसेस असू दे किंवा जे मिस्ट्री आहे ती, तसं गुहागर सोडून दुसरीकडे कुठला असं आहे का तुमच्याकडे एखादी म्हणजे एक इन्फॉर्मेटिव्ह स्टोरी? तर ही जी गोष्ट आहे ना, खूप जवळची आहे तुमच्या, म्हणजे तुझ्या जवळच्या जागेतलीच आहे, म्हणजे चिपळूणचीच आहे. ओके. तर ह्या गोष्टीवरती मी ना व्हिडिओ बनवले. ओके. आणि त्याचा संदर्भ जो मला मिळाला होता ना, तो अमुकचं पॉडकास्ट आहे ना, तिथे घाणेकर सर आले होते. ओके. त्यांनी तेव्हा तिथे सांगितलं होतं की संपूर्ण जगातली जर कार्तिकेयाची सुंदर मूर्ती बघायची ना, श्रीदेव कार्तिकेयाची, ती चिपळूणमध्ये. ओके. ती चिपळूणमध्ये कुठे माहितीये? कुठे? विंध्यवासिनी मंदिर. ओके. आणि त्या विंध्यवासिनी मंदिराची, जसं तू मला विचारलंस की असं स्टोरी काय आहे, काही इन्फॉर्मेटिव्ह गोष्ट काय, तर त्या मंदिराचं, आणि हे तिथे लिहिलंय, म्हणजे असं नाही की मी मंदिराच्या बाहेर, मंदिराच्या त्या प्रभागातच लिहिलंय तिथे. ओके. तिथे जेव्हा परकीय सत्ता किंवा जेव्हा आक्रमण चालू होती तेव्हा कोकणावरती पण वेळ आली होती की असं नाही की कोकणातली मंदिरं ह्यापासून वंचित राहिली म्हणून. तेव्हा कोकणावरती जेव्हा आक्रमण झाली ना, तेव्हा तिथल्या स्थानिक, तर ऍक्च्युली ह्यांना डोंगर कोळी म्हणतात. ओके. जो कोळ्यांचे सुद्धा दोन प्रकार आहेत, म्हणजे जे समुद्र किनाऱ्या पट्टी लगत आहेत ते कोळी, ते प्रॉपर जे, आणि इथे जे चिपळूण पट्ट्यात जे होते, जे डोंगरात होते, ते डोंगरातले कोळी होते. ओके. तर ते डोंगर कोळी जे होते, तर कुठून तरी त्या डोंगर कोळ्यांना ती बातमी मिळाली की आपल्या गावाच्या वेशीपर्यंत ते परकीय आक्रमण येत आहे. ओके. बरोबर. तर मग त्यांनी काय केलं की आपलं जे विंध्यवासिनीचं आताचं जे मंदिर आहे ना, बरोबर, ते डेफिनेटली आता जेवढं आहे तेवढं मोठं नसेल, त्यावेळी ते बरंचसं लहान वगैरे असणार. तर त्यांनी ते संपूर्ण मंदिर हे मातीच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवलं. ओके. राईट, म्हणजे पूर्ण मातीचा ढिगारा त्याच्यावरती रचला. आणि कालांतराने मग नंतर समज की त्यांच्या परिसरामध्ये त्याची कुठे वाच्यता झाली नसणार, कोणी बोललं नसणार, त्यामुळे ते मंदिर शाबूत राहिलं. पण कालांतराने, तो आता मला ऍक्च्युली कालखंड आठवत नाहीये, पण कालांतराने ना त्या जागेवरती नांगरणी चालली होती. आणि त्या नांगरणी, आता एक साधी गोष्ट आहे, नांगरणी माणूस कधी करतो? जेव्हा फ्लॅट जमीन असेल तेव्हा. बरोबर. मग तो पूर्ण डोंगर तयार होऊन त्याच्यावरती फ्लॅट जागा झाली, तिथे माणूस जेव्हा नांगरणी करायला लागले, मग नांगरणी करताना तिथं कळस लागला. आणि कळस लागला तेव्हा मग तिथल्या स्थानिकांनी खोदून बघितलं की काय आहे. मग तेव्हा खाली कळलं की ते विंध्यवासिनीचं मंदिर आहे. बापरे. तर जस्ट इमॅजिन ना यार, म्हणजे तेव्हा चला, म्हणजे त्या गोष्टीला आपण घाबरून म्हणा, परकीय आक्रमणांना घाबरून आपण ते जपलं, पण जेणेकरून त्या हिशोबाने का होईना ते जपलं गेलं. आणि मग नंतर त्याबद्दल बरीच पुढे घाणेकर सरांनी बरंच काय काय त्याच्यावरती अभ्यास केलाय. त्या मूर्तीबद्दल, जी कार्तिकेयाची मूर्ती आहे त्याच्याबद्दल सुद्धा अभ्यास केलाय. बापरे. म्हणजे ती मूर्ती अक्षरशः डोंगराच्या खाली लपवली, म्हणजे त्याच्यावर मानी टाकून एवढं डोंगर केलं, मंदिरच पूर्ण लपवलेलं. बापरे. म्हणजे कोकणात काय हिस्ट्री आहे. ऍक्च्युली ना, कोकणात अशी बरीच मंदिरं आहेत किंवा अशा बऱ्याच जागा आहेत जिथे आपण राखण देतो वगैरे, अशा ज्या ठिकाणी मी त्या सुद्धा व्हिडिओ केल्यात मी. ओके. म्हणजे गुहागर मधली एक जागा आहे, तिथे खूप आतमध्ये, जवळपास 3-4 किलोमीटर आतमध्ये जाऊन त्यांचा वर्षाला एक उत्सव असतो, जिथे राखण दिली जाते, खूप डोंगरावरती येते. तर त्याची सुद्धा मी व्हिडिओ केले. बरोबर. आणि मला ह्या गोष्टी अशा जाणून घ्यायला आवडतात आणि मला हेच दाखवायचंय की कोकण समुद्र, आंबा, काजू ह्याच्या पलीकडे जाऊन बराच काय आहे. बरोबर. आम्ही फक्त तिथेच लिमिटेड नाहीये. आणि संस्कृती जपली आम्ही आमचा काय म्हणतात त्याला, वारसा जपलाय. हेच आपल्या माध्यमातून मी लोकांना दाखवतोय. अगदी बरोबर. ज्या तुमच्या व्हिडिओज असतात त्याच्याबद्दल, किंवा लोककला, जी कोकणातली लोककला असते
त्याच्याबद्दल बोलूया आपण. जसं शक्ती तुरा त्याचे मी एपिसोड करून झालोय, नमन लोककला असेल, दशावतार, ह्याच्यावरती आपण बोलूया. येस. आता ऍक्च्युली एक हेडसअप द्यायला म्हणून मी तुमच्या शक्तितुऱ्याच्या ज्या व्हिडिओज आहेत म्हणजे तेजल मॅडमच्या वगैरे व्हिडिओज असतील त्या पाहिल्या, खूप सुंदर आहे. म्हणजे त्यांनी ज्या प्रकारे एक्सप्लेन केलंय बऱ्याच गोष्टी कळल्या आणि ते कन्व्हर्सेशन खूप चांगलं होतं. ओके. तर कोकणातल्या लोककलांबद्दल जर बोलायचं झालं, जसं तू म्हणालास की आपल्याकडे नमन आहे, बरोबर, खाली जर आपण तळ कोकणात गेलो तर दशावतार आहे, दशावतार, आणि आपल्याकडे जे फेमस आहे ते शक्तितुरा. आहे. तर यार खरंच म्हणजे ही ना आपल्याला एक आपण म्हणतो ना की आपल्याला मिळालेली ही दैवी शक्ती आहे यार. कारण म्हणजे मला जर ह्यामधलं जर बघायला गेलं ना तर नमन टॉप प्रायोरिटीमध्ये. मी दशावतार अजून लाईव्ह खरं सांगतो पाहिलंच नाहीये. ओके. आणि जर तुम्ही मला कोणी इन्व्हाइट केलं दशावतार बघण्यासाठी आणि समजावून सांगण्यासाठी तर मी डेफिनेटली एक्सेप्ट करेन आणि मी येईन, अगदी राजीखुशी येईन मी. आणि राहिली गोष्ट शक्तितुऱ्याबद्दल तर शक्तितुरा म्हणजे आम्ही स्वतः आमच्या गावच्या, आमच्या वाडीच्या शक्तितुराच्या मंडळात, म्हणजे आम्ही स्थानिक पण नाही म्हणू शकत, पण आम्ही असे गावातल्या गावात अगदी लहानपणी शाळेतल्या टायमिंगला आम्ही करायचो नाचाचे प्रकार वगैरे. अगदी पावलं बिवलं मला येतात. म्हणजे तू अगदी माझ्या गणपतीतले व्हिडिओ जर पाहिलास ना, आम्ही पावलं वगैरे अगदी पहिलं पाऊल, दुसरं, तिसरं अशी पावलं वगैरे मला येतात. बरोबर. कारण मला काही गाणी जी जुनी आहेत, मला माहिती नाही ऍक्च्युली त्याचे कवी कोण आहेत, पण गाणी पण मला अगदी माहिती आहेत, म्हणजे थोडी आठवतात, म्हणजे अगदी म्हणजे हे मला गाण्याचं रेफरन्स माहिती नाही, कवी माहिती नाही, पण माझ्या ते धून लक्षात राहते, धून पण आणि ते वर्ड्स मला माहिती आहेत, लिरिक्स माहिती आहेत. मी आय गेस थोडा सुरांचं वगैरे सांभाळून घ्या. तर ते असं आहे की शिवा पिंडीवर शपथ घेऊनी सोडी धार ही रक्ताची, असं करू काय धडाडी या शिवबाची. ओके. मग शिवाजी महाराजांनी जी शपथ घेतली होती त्याच्यावरती आधारित हे गाणं होतं. आणि हे मी नंतर ऐकलंच नाहीये रे कधी. म्हणजे आता मी एवढं फॉलो करतो, मी अगदी घरी जरी असलो ना तरी नाचाची गाणी किंवा आपली शिमग्याची गाणी, गणपतीतली गाणी, जी आपले कोकणातले क्रिएटर्स आहेत, म्हणजे निखिलची जी गाणी वगैरे असतील ती मी बरीच ऐकतो. पण हे गाणं मी शोधतोय, जर कोणाला लिरिक्स किंवा हे गाणं माहिती असेल ना तर प्लीज खाली कमेंट मध्ये टाका, मला ते बघायचंय. हे गाणं भरपूर डीप मिनिंग असणार आहे या गाण्याचं, कारण का शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती त्याच्यावरती बोट कापून रक्ताची जी धार सोडली होती त्याच्यावरती हे गाणं लिहिलेलं आहे. मस्त आहे रे. म्हणजे ते लिरिक्स मला आठवले. एनिवे, सो आपण परत विषयाकडे येऊ की ती जादू आहे. म्हणजे तू बघितलंस ना की हे बोल आणि ती एनर्जी असते, आणि इव्हन नमनामध्ये सुद्धा आहे ना, म्हणजे खूप गोष्टी आहेत. म्हणजे नमनाचा पाठ सुद्धा झालोय मी. म्हणजे माझ्या शाळेतल्या लाईफ मध्ये जेव्हा मे महिन्याच्या सुट्टी असायच्या ना, तर आमची गावपूजा वगैरे असते, तर त्यामध्ये असं काही मोठे रोल नाही, अगदी आम्ही डुकरं वगैरे सुद्धा झालं, गोंडपाट घालून डुकरं वगैरे, तर ते जर होतात ते असे रोल केलेले आहेत आम्ही. त्यामुळे स्टेज मधला जो लोकांसमोर परफॉर्मन्स बिंदासपणा जो आहे ना, तो अगदी तिथून डेव्हलप झालाय. त्या लोककलेमधून तो स्टेज जो मिळाला ना, तिथून ते सगळं डेव्हलप झालंय. त्यामुळे तो खूप जवळच आहे रे. बरोबर. खूप. तसा हाच एक मुद्दा होता, जसं बोललात की पहिलं नमन कला तुमची फेवरेट आहे, नंतर खाली दशावतार आहे, मध्ये शक्तितुरा. आपण कोकणामध्ये बघायला गेलं तर गणपतीच्या वेळेला नाच बोलतात, नाच करतो त्याला शक्तितुरा बोलतात, कारण का भरपूर कन्फ्युजन होतंय की नाच, शक्तितुरा, डबल बारी, बाल्या डान्स हे हिनवलं गेलं. जसे आपल्या इथे तुषार पंधरे आले होते, त्यांनी हे सांगितलं समजून की गणपतीमध्ये आपण जेव्हा असे गोल सर्कल करून नाचतात तेव्हा बोलतात ना की बाल्या डान्स करतोय. ते खरं नाव बाल्या डान्स नाही येते, ते हिनवलं गेलेलं नाव आहे. त्याचं खरं आहे ते शक्तितुरा होतं ते. बरोबर. त्यामुळे कलगीतुरा, शक्तितुरा असं आहे त्याचं म्हणतो. तर ही गोष्ट मी आता मुद्दामून सांगितली, कारण का कोकणाच्या वरती आल्यावरती ह्या गोष्टी बाहेर आल्या पाहिजे. चुकीची म्हणी आहेत, चुकीचे वर्ड्स आहेत, ते नाही आहेत त्या गोष्टींच्या. आणि याच्याच अनुषंगाने जसं आपलं शक्तितुरा आहे, आय डोंट नो तुला माहिती असेल, जाकडी म्हणून एक प्रकार. जाकडी, बरोबर. म्हणजे आम्ही आता, म्हणजे मला आठवतंय की शाळेच्या टायमिंगला मी जसं म्हणतोय की आम्ही बाल्या डान्स, म्हणजे जो हिनवलेला प्रकार आहे, बरोबर, तेव्हापासून आम्ही त्याला बाल्या डान्स बोलायचो. पण नंतर आम्हाला पण त्याबद्दल कळायला लागलं की नाही, हा शक्तितुरा हा वेगळा फॉर्मॅट आहे, त्याची हिस्ट्री आहे, लेगसी आहे. बरोबर. आणि दुसरं राहिलं जाकडी नृत्य. म्हणजे आता हल्ली मला वाटतंय ना, गेले 5-10 वर्ष आम्ही गणपतीमध्ये किंवा गणपती विसर्जनाला असो ना, आम्ही जाकडी करतो. ओके. यार त्याची गाणी यार, म्हणजे ते जे बोल आहेत ना, मी लिहिलेत. म्हणजे मी आमचे जे
वरिष्ठ गावातली बुवा मंडळी आहे हा. त्यांच्याकडून मी अक्षरशः लिहून घेतलेत, कारण हे डॉक्युमेंटेड नाही राहिलं ना सगळं निघून जाईल. आणि त्यांचे बोल अरे म्हणजे अगदी रामायणापासून काय खतरनाक आहेत रे. जाखडी जर कधी म्हणजे जाखडी नृत्य प्रकार किंवा जी लोककला म्हणू आपण ती तर अफलातून आहे, म्हणजे त्याची पावलं नसतात पण त्याचे ते फेर घेणं असो बरोबर किंवा यार खूप खूप म्हणजे जर कधी तुला जर जमलंच तर ये आपल्याकडे. मी माझा दापोलीचा जो मित्र आहे त्यांच्याकडे पण खूप असं कमी प्रमाणात असं तो एक त्या प्रकारचा गणपती किंवा गणेशोत्सव नसतो. गणेशोत्सव मी म्हणत नाही कधी, कारण आम्ही कोकणात आमच्याकडे त्याला गौरी गणपती सण म्हणतात. बरोबर. पण हा मोस्टली जो तुझा ऑडियन्स आहे किंवा इव्हन माझा ऑडियन्स सुद्धा आहे तो पहिला मुंबई टियर मधला आहे आणि नंतर मग नाशिक कोल्हापूर वगैरे, त्यांना गणेशोत्सव लगेच कळतं, समजतं. तर आमच्यासाठी गणेशोत्सव नाही, आमचा उत्सव नाही, आमचा हा सण आहे. ते एकदा खरा हा अगदी वेगळा भरकटलेला मुद्दा आहे. नाही पण ते बरोबर मुद्दा आहे बघायला गेलं तर, कारण की गणेश उत्सव हे एक शब्द झाला, पण गौरी गणपती सण ही भावना झाली आमची, जिव्हाळा आहे तो. तर आम्ही त्यामध्ये ना हे सगळं करतो आम्ही. जाकडी असो किंवा बऱ्याच लोकांना माहिती नाहीये गणपतीमध्ये कान उघडणे हा एक प्रकार असतो. तर नाही माहिती बऱ्याच लोकांना. मी छाती टोकून सांगतो की बऱ्याच तुम्ही जे व्ह्यूअर्स बघता ना त्यामधल्या 90% लोकांना माहिती नसेल, इव्हन कोकणातल्या 90% लोकांना माहिती नसेल. कान उघडण्याचा एक प्रकार असतो. बऱ्याच लहान लहान गोष्टी आहेत. तर त्या जर कधी बघायच्या असतील ना तर मी हा गणपतीला मी प्लॅन करतोय की आपले जे क्रिएटर्स आहेत ऍटलिस्ट क्रिएटर्स त्यांना असं बोलवायचं. इव्हन मी शिमग्याला सुद्धा प्लॅन केला. शिमग्याला सुद्धा आता जर आपण त्या मुद्द्याकडे वळलोच तर डेफिनेटली मला सांगायला आवडेल की जे संकासूर किंवा नमन बरोबर किंवा देवखेळे असतात, देवाचे खेळे असतात आणि आपली भोवनी वगैरे हे ज्या काही गोष्टी आहेत त्या काय असतात. म्हणजे मी ह्याच्या आधी व्हिडिओ तर बनवल्यात, गेल्या वर्षी पण मी सिरीज बनवली होती, पण ह्यावेळी मला अजून त्यावरती अभ्यास करून जरा डीप व्हिडिओ बनवायचे. तर ही एवढी आवड आहे मला लोककलेची. बरोबर. खूप चांगली माहिती दिलीत आतापर्यंत पॉडकास्टमध्ये, पूर्ण नक्कीच इन्फॉर्मेटिव्ह होती सर्वांना. तर आत्ता तुमचा मोटो काही आहे नेक्स्ट 5 इयर्समध्ये 2 इयर्समध्ये काय बघताय तुम्ही, की तुमचं चाकरमनी व्लॉग्स हे कसं झालं पाहिजे किंवा कोकण कसं झालं पाहिजे याच्याबद्दल? आता हा खूप चांगला प्रश्न आहे. येणाऱ्या काळामध्ये कोकणाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे ना, मला तेच म्हणायचं यार की ठीक आहे बघा, म्हणजे आपली तरुण पिढी कोकणातून बाहेर जाते बरोबर, ह्याच्यावरती ना सोल्युशन म्हणजे आता झालंय का आपलं ना टुरिझम हा सगळ्यात, मी तुम्हाला खरं सांगतो की असे बरेचसे देश आहेत त्यांची पूर्ण इकॉनॉमी टुरिझम वरती आहे, चालते. बरोबर. एक्झॅक्टली. बरेच देश आहेत म्हणजे खूप आहेत बघायला गेलं तर. बाली, इंडोनेशिया वगैरे हे छोटे छोटे देश आहेत, बेट आहेत, देश पण नाही पण सगळं प्रॉपर बेट आहेत छोटे छोटे, ते पूर्ण टुरिझम वर चालतायत. तर मग आपण असा विचार का करतो किंवा कोकणातला तरुण असा विचार का करतो, टुरिझम ऑलरेडी ऑक्युपाईड झाले, ते ऑलरेडी मोनोपॉली आले, त्यामुळे कोकणातल्या माणसाचं काय झालंय माहितीये की अरे ना हे स्टॅग्नंट झालंय, म्हणजे एक लेवलला येऊन पोहोचलंय. पण मी तुम्हाला सांगतो येत्या 5 ते 10 वर्षामध्ये ना कोकणातल्या टुरिझमचं ना डायव्हर्सिफिकेशन झालं पाहिजे. म्हणजे जर माझ्याकडे टुरिस्ट येत आहेत ना तर त्यांना मी फक्त बीच का दाखवू, कोकण त्याच्या पलीकडे आहे, पलीकडे. जसं तुला ही मंदिरं सांगितली, आपल्यालाच इथे बसल्या बसल्या मी जवळपास तुला 10-12 मंदिर अशी सांगेन की माहिती नसतील तुला, बरोबर, त्यांची बॅक स्टोरी माहिती नसतील. आणि हे लोकांना जेव्हा माहिती पडेल ना, हे जेव्हा बाहेर येईल, मी असं म्हणत नाही की तुम्हाला युट्यूब आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातूनच कळलं पाहिजे, बरोबर, तुम्ही त्याच्यावरती आर्टिकल्स लिहा, तुम्ही ते पब्लिश करा, त्यामुळे लोकांना माहिती पडेल. आणि कोकणात आंबा काजूच्या पलीकडे सुद्धा कोकण असं बघितलं जाऊ शकतं, हे लोकांना माहिती पडेल, बरोबर. आणि मग हेच म्हणजे मला असं वाटतं की पुढे कोकण झाला पाहिजे, पण ते बऱ्याच लोकांच्या हातात आहे. आणि राहिली गोष्ट चाकरमनी ब्लॉग्सची, तर बघ आता इतक्या दिवसांमध्ये ना मी चाकरमनी ब्लॉग्स म्हणून आपल्या कोकणातल्या कलाकारांना सुद्धा माझ्या चॅनल बरोबर कोलॅब करून स्टँड दिलाय, बरोबर. मी मूलभूत विषय हाताळलेत, म्हणजे जसं रस्ते असू दे, उतारी असू दे, किंवा मग आता बरेच मी मुद्दे पुढे जाऊन हाताळणार सुद्धा आहे. तर मला असं वाटतंय ना की, आणि आता होतंय सुद्धा, म्हणजे काही गावातून ना मला मेसेजेस येतात की दादा अरे आमच्याकडचा रस्ता बरोबर नाहीये, तू त्याच्यावरती व्हिडिओ बनव. तर मला हे क्रेडिट म्हणण्यापेक्षा ना लोकांना असा उद्या विश्वास वाटला पाहिजे की अरे चाकरमनी दादाला हाक मारली ना आम्ही, काहीतरी होईल, की ऍटलिस्ट लोकांना दिसेल, स्टँड तरी घेता येईल. कारण बघ आता तू कुठल्याही क्रिएटरला मेसेज कर, म्हणजे आता मला मेसेज किंवा असे कमेंट्स मध्ये सुद्धा येतं की अरे दादा तू ऍटलिस्ट आमच्या मेसेजला रिप्लाय देतोस म्हणून, किंवा तू बघतोस, किंवा तू आम्हाला कोलॅबसाठी
ड्राईव्ह ठेवतो. आता बरोबर. बाकीचे कोण नाही करत यार. म्हणजे बघ एक सांगतो तुला की एखाद्या क्रिएटरला त्याचं पेज खराब झालेलं कधीच आवडत नाही. मी जर एखाद्या छोट्या क्रिएटर ज्याचे 1000 फॉलोअर सुद्धा नाहीत त्याच्याबरोबर जर मी कोलॅब केलं त्याचे व्ह्यूज किती जातील, 5-6 हजार वगैरे जातील. बरोबर. तेवढे पण जाणार नाहीत, पण तरी मी करतो का, कारण मला त्यांना प्लॅटफॉर्म द्यायचा आहे. मला माझ्या टायमाला म्हणजे मी जेव्हा इमर्जिंग होतो तेव्हा जे क्रिएटर्स होते, म्हणजे एक रत्नागिरी ऑफिशियल वाला राकेश पाटील आहे आणि सय्यद भटका नील म्हणून एक रायगडचा क्रिएटर आहे. तर त्यांनी मला हे स्पून फिडिंग म्हणण्यापेक्षा त्यांनी माझा हात धरला होता तो, आणि हे मला लोकांना द्यायचंय. बरोबर बरोबर. म्हणून मी तो असा एक चाकरमानी व्लॉग्सचा असा एक प्रोस्पेक्टिव्ह बनवायचा आहे की आमचे मूलभूत प्रश्न असतील ना, कोकणाशी रिलेटेड काही मूलभूत प्रश्न असो तर आम्ही चाकरमानी दादाकडे गेलो पाहिजे. ओके. तर असा माझा प्लॅन आहे. बरोबर आहे. म्हणजे जी गोष्ट जर नाही कोण ऐकायला तयार आहे तर ती चाकरमानी ब्लॉग्स तरी ऐकेलच नक्की. हा विश्वास तयार करायचा आहे. एक्झॅक्टली. ओके, खूप छान सांगितलं. कारण का जसं बोललात आपण पहिला जसा मुद्दा पण घेतला तो पण की जे आता सेफ कोकण नाही रन करू शकत आहे कोण, ही ड्राईव्ह रन करायला कोणाला आवडणार पण नाही, कारण का स्वतःचा पेज तो नाही खराब करायचा आहे कोणाला नेगेटिव्ह कमेंट्सनी वगैरे. तसंच हे जसं बोललात की कोलॅब वगैरे करता तुम्ही, हे पण नाही करणार कोण सहजासहजी, ड्राईव्ह रन नाही करणार का, ह्याचा एक नेगेटिव्ह इम्पॅक्ट असतो. आपले किती पण फॉलोअर्स असू दे, जर आपण छोट्या एखाद्या फॉलोअरवर कोलॅब केलं ना तर ती आपली रीच पण तिथे स्टॉप होते. आणि जर उद्या ब्रँड्स वगैरे आले ना, जर मला समज उद्या कमर्शियल करायचंय किंवा ब्रँड प्रमोशन करायचं, ते यार माझं पेज बघणार डायरेक्ट, आणि यार समोरचा डायरेक्ट असा कमेंट करतो किंवा मेसेज येतात किंवा कॉल्स वरती सांगतात की अहो सर तुमच्या व्हिडिओज ना रीच नाही येत. मी मला माहिती ते स्पॉइल करून घेतलंय, पण यार उद्या एखादा जेव्हा क्रिएटर आहे, नवीन क्रिएटर आहे, तो जेव्हा मला भेटतो तेव्हा तो मला त्या अपेक्षेने बघतो ना. बरोबर. अरे नाही दादा तू स्टँड घेतोस आमच्यासाठी, आणि हेच पाहिजे. आणि कोकणातली जर एक गोष्ट मला बदलायची असेल ना तर मी कोकणातली ना राजकारणी बदलेन. ओके. खूप दुर्दैव आहे आपलं. म्हणजे मी आतापर्यंत अशी कुठल्या पक्षाची मला बाजू नाही घ्यायची आहे किंवा कोणाला विरोध नाही करायचा आहे. बरोबर. पण यार कोकणातल्या राजकारण्यांना बरंच काही करता येऊ शकलं असतं रे. बरोबर. जे नाही केलं त्यांनी. म्हणजे खूप म्हणजे प्रयत्न बरेच झाले. आता यार मुंबई गोवा महामार्गाच बघ ना, त्याच्यावरूनच समजू शकतो काय म्हणजे तिथेच. आणि हा खरोखर दुर्दैव आहे बघायला गेलं तर. बाकी कुठल्या पण रिजन, कोकण सोडून पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठल्या पण रिजनचे घ्या, तिकडचे राजकारणी कसे एकदम सक्रिय असतात आपापल्या इलाक्यामध्ये, हे करायचं ते करायचंय, हे मागून येऊन एवढे रोड्स मोठे मोठे होतात, आपण त्याचं नाव नाही घेऊ बघ ना. पण जर कोकणचा एक रोड नाही, तुम्ही मुंबई गोवा हायवे, असं पण नाही की आतले रोड्स आहेत, हायवे तर तुम्ही करू शकत नाही. आतले रोड्स तर सोड. आता हल्ली काल का परवाच मी एक न्यूज आर्टिकल वाचलं की जे जसे लहान लहान रस्ते आहेत, रत्नागिरीतले म्हणतोय मी, त्याच्यावरती सरोदे म्हणून सर आहेत आपले, रत्नागिरीतलेच आहेत, ऍडव्होकेट आहेत ते, त्यांनी आता याचिका दाखल केली आहे कोकणातल्या रस्त्यांसाठी की त्यांना मुबलक प्रमाणात निधी मिळतोय. हे आतले रोड, कोकण गोवा महामार्ग जसा आता चिपळूण गुहागर आहे तो पण एवढ्या दयनीय अवस्थेत आहे ना, तर त्याच्यासाठी एवढा निधी येतोय पण त्यावरती काम केलं जात नाहीये. आणि हेच जर तू बाहेर गेलास ना, लातूर बितूर साईडला जा, जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे सत्ता येते किंवा त्यांच्या प्रभागातली माणसं जेव्हा त्या हुद्द्यावरती येतात ना, योजना कशा खेचायच्या, योजना कशा अंमलबजावणी करायची ना, हे खरंच शिकलं पाहिजे. आणि दुर्दैवाने हे माझ्या कोकणात झालं नाही. हेच खंत यार. बरोबर. हा पण एक वेगळाच विषय आहे बघायला गेलं तर, खूप डीप विषय आहे. पण आपण काय करू शकतो, आपण फक्त एक मुद्दा मांडू शकतो, आपल्या भावना व्यक्त करू शकतो, दुसरं काय करणार असं झालंय आता. तर खूप चांगल्या गोष्टी सांगितल्यात, पॉडकास्टवरती आलात, याच्याबद्दल खरंच आभार मानतो तुमचे. धन्यवाद. तर भरपूर झालंय, आता पॉडकास्ट आवरता येतोय मी. तर नक्कीच आशा करतो हा पॉडकास्ट तुम्हाला चांगला वाटला असेल. दादांनी भरपूर मुद्दे मांडले, काही असेल त्याच्याबद्दल प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. तुमचे काही भावना असतील त्या पण व्यक्त करू शकता. तुमच्या विभागामधले, तुमच्या गावामधले जे काही प्रॉब्लेम्स असेल ते पण ह्याच्यावर एक कमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता, जेणेकरून हे लोकांसमोर येईल. आणि असंच आम्ही पण एक प्लॅन करतोय आता, कोकण संदर्भात काहीतरी करायचं म्हणून. कोकण सिरीज एक थोडी वेगळी लॉन्च करण्याचे आम्ही प्रयत्न करतोय. अजून सुद्धा आम्ही त्याच्यावर काम करतोय, त्यामुळे डिस्क्लोज नाही, पण तुम्ही आता आलात त्यामुळे एक छोटीशी हिंट त्यासाठी दिली की आम्ही पण त्यासाठी करणार आहे. बट त्याच्या आधी तुमचा म्हणजे कसं तुम्ही बोलताय, तुम्ही रिॲक्ट करताय, तुम्ही काय कमेंट्स करताय, याच्यावर भरपूर गोष्टी डिपेंड्स असतील. कारण का आम्ही करून फक्त काय फायदा नाही होणार, ते ऑडियन्स साईडनी पण आलं पाहिजे त्या गोष्टी, तेव्हा त्या गोष्टीला वाव भेटते आणि मोठ्या होतात. नक्कीच हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल आशा करतो, आणि आवडता घेऊया आपण आता. नक्की. चला
बघत राहा MH टॉक्स.